निवांत जावं. थोडं तेवढ्या जोरात इजा लावायला लागल्या, इतक्या जोरात इजा लावायला लागल्या, वारं कवदान. आणि त्या वाऱ्या कवदानामध्ये ती जी हॉटेल आहे त्या हॉटेलचं सगळं धिंगाणा झाला. त्याच्या वरचं ते POP ते सगळं दणादण ढासळलं खाली. ही घाबरली आणि घाबरल्यावर हिने काय केलं माहिती आहे का, टेबल असतो का, त्या टेबलाच्या खाली जाऊन बसली. हादरत होतं सगळं. आणि आम्ही बसलो होतो त्या जेवायला, ऑर्डर मागवली त्यांनी, वरचं सगळं असं पडून गेलं इकडलं खाली. नाही पण तुमचं मत घेतलं हो मी. फक्त कितीतरी बायका विचारतात की तुमचा मसाला द्या, तुमचा मसाला द्या. मसाला आपला एक नंबर आहे, मसाल्याला तोड नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, आपण जे मसाला बनवतो त्याला आपल्या तोडीतला मसाला कोणीही बनवून द्यावा, चॅलेंज आहे ना, ओपन चॅलेंज. खाते पिते घरचे आहे ना, नवरा खायला देत नाही, काय नाही त्यामुळे वजन कसं वाढायचं. सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं म्हणजे माझी तब्येत एकदम मापात आहे का नाही. मापात आहे, वारं आलं कावदान आलं की कळलं मापात आहे. लय वारं कावदान येऊन गेलंय, तरी पण मी आहे तुमच्या. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे आणि काल राहिलेलं रात्रीचं आपलं चालू केलं हे ना, झालंच म्हणायचं. आता हे झालं की परत दुपारच्याला आज पॅकिंग करायला चालू करायचं, देऊन टाकायचं सगळ्याची एक 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 जी पार्सल आलेलं आहे तिथे. जवळजवळ 1 क्विंटल बराच आहे का बा, 1 क्विंटल होय का? हां, 1 क्विंटलचं आहे. कामात व्यस्त आहे ते, त्यामुळे बोलत नाही. तर आपण त्यावर काय करू, गाईंना वैरण टाकून. आणि कामात व्यस्त असले की बोलत नाही बरं का. कामात व्यस्त असल्यानंतर बोलणे नाही. काय झाले कोणास ठाऊक. चला इथलं त्यांना टाकायचे, कोणतरी काम आहे. मस्त सगळं स्वच्छ करून टाकलं. तिने मी तसंच केलं असणार आहे. चिंगा सोमे जिवाळ्या चाटते ती लगेच बघितलं की. थांबा जरा 2 मिनटं, मला बुसकाट ठेवतो तुरीचं मस्तपैकी. हे पण एकदम चकाट आहे, काय नाही. सोमे बुसकाट आणतो. हां चिंगा थांब जरा, त्यांना बुसकाट ठेव. ऊन वाढत चाललंय, नको 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 वाटतं उन्हाळ्याचं. निवांत झाडाखाली बी नाही बस वाटत. आता झाडाखाली बी झळायला लागते, ते गारव्याला बस वाटतंय. खा की खा खा, बुसकाट टाकले पण काही नको वाटायला लागले तिला. कशामुळं काही ती 2 जण लागली खायला. आता खाईल बरं काही, पण मी इथं जवळ असल्यामुळे तिला वाटते की अजून काहीतरी आणून द्यावं मला, आहे का माझ्याकडे आली. खा तेवढं, परत टाकतो तुला. हो पाणी बाजू लागली नादी. हा सोडायला तर फुलं लागली बरं का. सुगंध, मोगऱ्याच्या फुलासारखा सुगंध असतो या झाडाचा. सकाळ सकाळ लय घुमतो. तर मंडळी, आता सध्याला ना तूर विकायसाठी ना मी माझा नंबर ना प्रत्येक वेळेस देतो आहे. आणि जे जुने सबस्क्रायबर आपले ते अधूनमधून व्हिडिओ बघतात आपला, म्हणजे कधी ते बघतात कधी बघत नाहीत. रोजच बघावा असं बी मला काय वाटत नाही, पण ते अधूनमधून बघतात. आणि त्यांना एखाद्याला जर का माझा नंबर दिसला तर ना ते एकदम आनंदाने मला फोन करतात, एकदम आनंदाने, की कितीतरी दिवस झाला आम्ही तुमचा नंबर बघतोय पण नंबर भेटत नाही, तुमच्या संग बोलायची इच्छा होती. मी पण ना त्यांना त्यांचा आनंद देतो. म्हणजे माझ्या संग बोलताना त्यांना आनंद होतो ना. मी काय लय मोठा सेलिब्रिटी नाही, मी एक साधा माणूस आहे. माझ्या बोलण्या चालल्यावरनं तुमच्या लक्षात येत असेल, पण माझ्या संग बोलून त्यांना आनंद मिळतो. मला ती बरं वाटतं, कारण ह्या जगामध्ये ना जे तुम्ही देताय का इतरांना ती तुम्हाला परत मिळतं. मला फक्त एकच वाटतं की मी आनंदित राहावा. आणि माझ्यामुळं जर का तुम्हाला आनंद मिळत असेल ना, तरीसुद्धा ही माझ्यासाठी लय चांगलं आहे. कारण की तुम्ही आनंदी झाला माझं व्हिडिओ बघून, तर मला ते फिरून कुठं ना कुठनं ही ब्रह्मांड आनंदी ठेवायचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, ह्या जगामध्ये आपण जी पेरल तीच उगवणार आहे, आपण जी देणार आहे तीच आपल्याला परत मिळणार आहे. चुकून माझ्या हातनं पण कधी कधी वाईट कर्म होतं, त्याची परतफेड मला बी करावं लागते. हे ह्या निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे होता होईल एवढं कर्म चांगलं करा. माणसाला कसं, माणूस हा काय म्हणतात त्याला, भावनेच्या भरात माणूस काही करून जातो. कुणावर रागाला जातो, कुणाचं वाईट चिंतन करतो. एखाद्याचं वाईट चिंतन करणं ही सुद्धा आपल्यासाठी चांगलं नाही बरं का. तर असो, आता जायचं आहे गावात. मला गावात ह्यासाठी जायचं आहे की वजन काटा आणायचा आहे. वजन काटा ही तुरीची वजनं करायची, ती पॅकिंग करायची.
ऑर्डरी वाढायला लागल्या त्या दिवशी 2 क्विंटल आपण तूर भिजू घातली, तरी पण अजून मला वाटतं की अजून भिजू घालावं लागणार आहे. एवढ्या ऑर्डरी यायला लागल्या त्या. कोणी 10 किलो, कोणी 15 किलो, कोणी 20 किलो, कोणी 25 किलोसुद्धा ऑर्डर देते. म्हणजे ग्रुप करतात बाबा साधारणतः 2-4 मिळून आणि डायरेक्ट एकदमच मागवतात. तसंच बरं आहे. आणि डाळ बघा, एका ताईने आपल्याला कमेंट केली होती की आम्ही जी विकत आणून जी डाळ खातो ना, ती भिजू घातली ना तर त्याला पिवळसर असा रंग येतो पाण्याला, आणि त्याच्यामुळं त्याची चवसुद्धा लागत नाही. पण आपण जी डाळ त्यांना देतोय ना तर त्याचं हाय असं पाणी बाजूला निघतं. आता थोडीफार डाळीची साल ही ती थोडीशी निघणार, ती भाग वेगळा, पण त्याच्यामुळं त्यांना खायला लय बरं वाटते. जी जुनी माणसं आहे ती, त्यांना त्यांचं जुनं दिवस आठवत येतं, आणि जे नवीन आहेत त्यांना एक नवीन चव मिळते आपल्या डाळीतनं. तर असं मित्रांनो, ज्यांना पाहिजे त्यांनी ऑर्डर करा. आणि कडाक्याचं ऊन आहे, जवळजवळ 2:30-3 वाजले ते. आता चाललो आहे आपण गावामध्ये. झालं का तुझं? हो झालं का म्हणलं? चला. तर गावात आलो. पाणी आधी भरलं, वजन काटा घेतला, ती यायला लागली दार लावून. आई ताते गेले ते तिकडच्या मळ्यात आता भुईमुग काढायचं चालू आहे. भुईमुग थोडा आहे, ते बी पाण्या वाचून जळून गेला. कुठं एक शेंग आहे, तर ते बी आई त्याला असं उकरून काढते आणि गोळा करते. हे झालं का? झालं. लागले कुलूप लावायला. आणि हे असं आमचं गाव आहे. आमच्या गावाच्या घराच्या आजूबाजूचा ही परिसर. तर बऱ्यापैकी घरं झाली. ती पहिली घरं अशी पडकी होती. ही लय जुना वाडा आहे, आणि त्याच्यात एक पिंपळाचं झाड, एक कडुलिंबाचं झाड आले. जमतंय का राहायला? चला भरायला चालू केलं. भरलं 10 किलो 5 किलो जसे आहेत तशा पटापटा वजन करून ठेवू. शिवून बी काढू लगेच. हा, सुई द्वारा शिवावं लागेल की लगेच. वजन झाले की का आधी वजन करून ठेवायचे? करून ठेवू वाटलंच तर वजन. घ्या, वजन करून ठेवा आधी. आताशी ऊन उतरले बरं का, बरं वाटायला लागले. पण तुम्हाला सांगतो, दुपारच्या पुढंच लय त्रास होतो. सकाळपासून कमीत कमी 1 वाजेपर्यंत एवढं काय वाटत नाही, तिथनं पुढं लय त्रास होतो. गरम व्हायला हे बुसकाट निघले. आता हे काय गायींना ठेवायचं चारा खायला. बुसकाटात काय नाही, तुरीच्या वरची साल आहे, तरी थोडी राहते साल. का ग? सगळे निघत नाही. हा, उलट करायला पाहिजे. का ग? राहू दे की. पत्ता आपण ह्याच्यावर टाकतोय ना. पत्ता नाही, पण उलटीच करावं लागेल का? उलटी करावं लागेल. काढते पांढरी बाजू वर करावं लागते. अशा पिशव्या आणावं लागते त्या मला. बेसन, हिरा बेसन, चना बेसन. तर मंडळी, चालू आहे आपलं पॅकिंग करायला चालू आहे. जवळजवळ 3, 3, 6, 7 ही 8, 10-12 पिशव्या झाल्या त्या. 1-2 राहिले ते 10-12. आणि एक वजन करून चालू आहे. जवळजवळ मोठा ढिगारा आपला संपला लोकांना द्यायला. दिला. तर ह्या वेळेस काय झालंय बरं का, आपल्या डाळीवर साल राहिलेली आहे. एक 5% माणसं, 5% आहे ना का? थोडीशी राहतेच. 5% धरा घे. 5% डाळीवर अशी साल आहे. तर साल काय नाही, ते सालेला काय नाही, काय होत नाही. ती आता घरी बनवल्यामुळं तशी तेवढी साल राहते. काट्याने अशी वजन पटापटा होते. ते काटा पाहिजे ते. शेतकऱ्याचं माप असतं बरं का, शेतकऱ्याकडूनच माल घेतो. 5 किलोच्या वर माप दिसणार तुम्हाला. वजन बघायचं.
खात्या पित्या घरची आहे बघा, वजन किती आहे. काय ते म्हणणार? ह्या बघा, दिसत नाही ह्याच्यातला, चमकतंय ह्याच्यात. भरपूर वजन आहे मॅडम, उतरा खाली. मग खात्या पित्या घरची आहे ना, नवरा खायला देत नाही, काय नाही त्यामुळे वजन कसं वाढायचं. सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं म्हणजे माझी तब्येत एकदम मापात आहे का नाही. मापात आहे की, वारा आलं कावदान आलं की कळलं मापात आहे. लय वारं गावदानी येऊन गेलंय, तरी पण मी आहे तुमच्या सोबतच आहे, अजून नाही गेली वाऱ्याने. लक्षात वाऱ्याने गेले नाही म्हणजे मी धरून ठेवतोय, वारं कावदान आलं की तुला. वारं कावदान आलं की मी तरी धरतोय तिला, नाही तर ती तरी मला धरते. मला वाटतं मला धरण्याच्या नादातच पत्र उडून गेलं काय की माझं. खरं कसं काय माहितीये का, वारं आले पत्र उडून चाललेच आहे, पत्र रंका देत आहे. कोण मी? तुम्ही ऐकायला रंकाळा नव्हता. नाही मग काय करत होता? अगं पत्र उडून गेलेलं सुद्धा माहित नाही आपल्याला, तुला माहित आहे का? वरी हातलं काय करत होता? नाही काय नाही वर नाही, अचानक ज्या कावदान ज्या आलं, ज्या एका सेकंदात पत्र उडून गेलेलं सुद्धा माहित नाही आपल्याला, अशी कंडिशन झाली होती. बरं चला, बरा पिशव्या आहेत का बघा अजून. हो काय तर बरं घ्यायला लगेच तिकडे पलीकडे एक बनवून ठेवली. आणि आता तू किती राहिले ते पॅकिंग अजून? हा 2-4 राहिले. झालं का? ऑर्डर संपले? ऑर्डर संपल्याने त्या ऑर्डर खरी किंमत पत्ता टाकता नाही, किती वेळ लागते, पुन्हा पॅकिंग करायचंय. बर, इकडे किती झाले? 4, 5, 6, 7. माझ्याकडे 1, 8, 1, 9, 1, 10, 11, अजून 3-4 टाकायच्या. 13, 14 क्विंटल, 1.25 क्विंटल डाळ आहे तर ऑर्डरची. बरं चालतं. तर सगळ्यांना पोहोचल होता होईल एवढं. सोमवारी मी टाकायचा प्रयत्न करतो. सोमवारी जर नाही गेलं सगळं, कारण की ऑर्डर अजून यायला चालूच आहे त्या. सोमवार नाही गेलं तर मंगळवार नाही गेलं तर बुधवार. आणि डाळ संपल. डाळ अजून किती राहिली शिल्लक? 5च्या बघा की 5च्या 10 पॅकिंग आहे त्या, 10च्या 2 आहे त्या, 15ची 1 आहे आणि असं आहे. संपली का मग? अजून 25ची 1 आहे, 15ची 1 आहे. 15ची 2 आहे त्या, 25ची 1 आहे, 10च्या 2 आहे त्या आणि 5च्या 10 आहे त्या. बर चला, पॅकिंग आहे. काही राहील ती शिल्लक राहिली तर परत नवीन ऑर्डर राहिली तर पाठवून द्यायला येईल. आणि तुरीची पण एक जणांनी ऑर्डर पाठवली, नुसती तूर. तर तूर डाळ बघा मी आतापर्यंत विकली 240 रुपये किलोने. 240 रुपये का? तर त्याच्या खाली परवडत नाही, कारण की ह्याचं नुकसान होतंय बरंच. डाळ बघा होती, डाळ बनवताना तुम्हाला नैसर्गिक डाळीची जर चव घ्यायची असेल तर कुठंतरी तुम्हाला थोडंसं ढील द्यावी लागणार आहे. आणि तुम्ही एकदा जर डाळ खाल्ली मी हितली तर तुम्हाला मी सांगतो की परत तुम्ही विकत आणून डाळ खाऊ नाही शकणार. माझं हे एवढं चॅलेंज आहे तुम्हाला. जर का तुम्ही आपले जर डाळ खाल्ली आणि एकदा तुम्हाला आपल्या डाळीची सवय लागली तर तुम्ही परत विकत आणून डाळ खाऊ शकत नाही. एवढं तुम्हाला फरक जाणवणार आहे. आणि मग आई म्हणल्या होत्या की आपल्या डाळीने पित्त होत नाही. आम्हाला थोडंसं हसायला आलं होतं, म्हणजे आम्ही हसू तसं दाखवलं नव्हतं. पण त्या दिवशी एका ताईंनी पण सांगितलं फोन करून की दादा तुमच्या डाळीने पित्त होत नाही. हे खरं असेल कदाचित. काय बरं का, केमिकल लावते ते बघा डाळीला. मला कसं वाटायचं डाळीचा गुणधर्मच आहे पित्त वाढतंय ह्या तुरीच्या डाळीनं. आणि असेल बी तुरीच्या डाळीचा थोडासा गुणधर्म असेल, पित्त वाढतंय. पण एवढं बी नाही की तुम्हाला त्रास होईल. पण आजकाल ज्या विकत डाळी मिळते त्यांना त्यांनी इतकं भयंकर पित्त वाढतंय. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या घरची जरी डाळ असली तरी मी इतके दिवस खात नव्हतो. का? कधी आपण पहिलं आपण विकतच्या डाळी खायचो ना, त्याच्यामुळे ते आपल्याला वाटायचं त्याने पित्त वाढतंय, आपण घरची बी खायना. मग ते पण आता आपण जसं चालू केलंय तसं तर मला काय वाटत नाही बाबा. खातोय आता वरण, नाहीतरी एकदा खाल्लं तरी त्रास व्हायचा. आता नाही बरं का होत. ही मात्र खरं आहे बरं का. पण तिचा गुणधर्म आहे की बाबा तूर डाळ ही थोडीशी पित्त वाढवणारी आहे, ही तिचा गुणधर्म आहे. पण एवढी बी नाही. पण ह्याला केमिकल लावल्यामुळे जास्त होत आहे. काय झालं, सांडलं काय तिकडे? थोडंसं झालं. बरं चला मित्रांनो, पॅकिंग करून घेऊ. काय झालं नाही, लोक काय कमेंट टाकते ती, डाळ खूप छान आहे, अजून काही विकता का तुम्ही? लसूण मसाले असे काही असेल तर नक्की सांगा दादा. त्यांना आपण डाळ पाठवली आणि वरण फिरण करून बघितलं, मग परत कमेंट टाकली त्यांनी. करायचा काय मग मसाला करायला काय नाही. आता ही डाळ बनवायची, म्हणल्यावर हिला भिजू घालायला गावातनं पाणी आणावं लागते. गावातनं पाणी आणायचं, भिजू घालायची, वाळवायची, डाळ बनवायची, पिशव्या मीच शिवायच्या, रोजची ब्लॉगिंग मीच करायची.
गावाकडची वाटवर जर व्हिडिओ टाकायचा असेल तर त्याला कॅमेरामन मीच, त्याची एडिटर करणारा मीच, फक्त स्वयंपाक बनवणार तू मस्तपैकी बाहेर, आणि ती तुझं रोजचं कामच आहे, सकाळचं नाही तर संध्याकाळचं, त्यातच तू ऍड करते आणि ती जेवण तीच आम्हाला खाऊ घालते, दुसरं काय नाही. तुझं ते काम होतं रोजचं रोज. पण आमचं काम वाढतं ना. तुला तुझ्या जबाबदारीवर तुला मसाला करायला जमणार आहे का? तू जर म्हणली हा माझी मी मसाला बनवते आणि माझी मी पॅकिंग करते, माझी मी सगळं करते, तर मग तू चालू कर मसाला एकटी. हा मला कितीतरी बाया युट्यूबवर मसाला ऐकते द्या, कुठं काय ऐकते द्या, कुठं काय कुरवड्या भातवड्या सगळं ऐकते द्या. होय का? हा तुझी तू कर की. तुला फक्त कधी बी कुठे बी काय झालं तर होय हो करायचं काय आहे का तुमची तयारी? माझी तयारी नाही काय, तुम्ही शिका काहीतरी करायला, आणि नसेल जमत तर शांत बसा. मी काय बळजबरी केली का तुला की ही कर आणि असं कर, काहीतरी कर, कमव. फक्त मला व्यवस्थित साथ दे, एवढंच म्हणलंय मी तुला. देत नाही साथ? साथ देते तू, आगाव काम लावते काहीतरी, हसते अजून हसते. आगाव नाही हो, नाही आपल्याला जमणार नाही. आपल्या मागे व्यापले आहे. नाही पण तुमचं मत घेतलं हो मी. फक्त कितीतरी बायका विचारतात की तुमचा मसाला द्या, तुमचा मसाला द्या. मसाला आपला एक नंबर आहे, मसाल्याला तोड नाही. आणि एक सांगतो तुम्हाला, आपण जे मसाला बनवतो त्याला आपल्या तोडीतला मसाला कुणीही बनवून द्यावा, चॅलेंज आहे ना, ओपन चॅलेंज. आपण एक नाही 2-3 प्रकारचा मसाला बनवू शकतो, आहे का नाही? मसाला सगळ्यांनाच आवडतो. त्याचे 2-3 प्रकार असते. कुणाला कसा आवडतो, कुणाला कसा आवडतो, कुणाला कसा आवडतो, प्रत्येकाची ही वेगवेगळी असते. काही जणांचं फक्त एकच माप असतं. तसं आपण ह्याच्यात खोलवर अभ्यास केलेला आहे. उगाच आपला चॅनल गावाकडची वाट एवढा फेमस झालेला नव्हता. आता त्याच्यावर आम्हाला व्हिडिओ टाकायला जमत नाही, त्याच्यामुळं सोडून द्या. आणि युट्यूबच्या ज्या पॉलिसी आहेत त्या पॉलिसींचा मी कधी अभ्यास करत नाही, त्यामुळे आमचं चॅनल गडगडलं ते. आणि दुसरी गोष्ट, आता त्या युट्यूबवर लक्षात आलं की सगळेजण म्हणतात ना, त्यांना लय वेळ झालं सांगायचं की तुम्ही सिल्वर प्ले बटन मागवा तुमचे एवढे सबस्क्राइबर. सिल्वर प्ले बटन मागायचं, 1 लाख सबस्क्रायबर झाले की सिल्वर प्ले बटन येतं, पण त्याला काहीतरी ती फॉर्म भरावा लागतो. आम्हाला नाही येतो ईमेल, आमचं झालं गायब सगळं, कारण मोबाईल बदललं. आता ती ईमेल राहिलं नाही तर काय झालं ती बघायला बी खरं. आणि ती फॉर्म भरायला आम्हाला येत नाही, आम्हाला दुसऱ्यांच्या आता बाहेर पडावं लागतं. भरायला सुद्धा काय अवघड नाही, भरू शकतो, पण ती ईमेल नाही ना आता माहित नाही, ईमेल बघायला वेळ बी नाही मला, अशी अडचण. बरं चला, आपली बडबड लय झाली. आपली इकडे डाळ वाट बघती पॅक करायला. तर मंडळी आलो गावातल्या घरी यायचं कारण म्हणजे आपण जे 2 मधमाशाच्या पेट्या आपल्या शेतात आहेत त्यातली एक पेटी एकदम कमजोर झाली म्हणजे त्याच्या माशांना हळूहळू कमी झाले, कारण राणी माशी अंडी घालत नव्हती, काहीतरी कारण असेल. मग मी म्हणलं त्या पेटीला त्या सगळ्या माशा मरून जाण्याऐवजी थोडंसं त्यांना स्ट्रॉंग बनवावं, म्हणून मी गावातल्या एका पेटीचं मधमाशा थोड्या घेतल्यात आपण, आणि आता ते जाऊन त्या पेटीत सोडायच्या, हळूच सोडायच्या. तशा त्या एकमेकांना हे करत नाही, ते एकमेकांमध्ये मिसळत नाही त्या, कारण की त्यांना प्रत्येक राणी माशीचा गंध वेगवेगळा लागलेला असतो, ते भांडणं करतात. तर आधी त्यांना एक रात्रभर असंच ठेवायचं. हे तुम्हाला दाखवतो मी. तर ही जाळी आहे आणि ह्या जाळीमध्ये आपण अशा माशा घेतलेल्या आहेत, आतमध्ये आहेत. तर हे असंच ठेवायचं पेटीमध्ये. एकमेकांना गंध मिसळला ना त्यांचा की मग ते मिसळून जातील, नाहीतर तसं मिसळणार नाही. त्या इकडं आज आई तात्यांनी लय उशीर केला यायला. लय उशीर कसं काय केला ग? काय तोडायचं? शेंगाचं बाय. बरं, तिकडला भुईमुग करायचा होता, झाला का? 8 वाजले. आता बाहेर वारं कावदान सुटलेले, नेमकं आता 15 मिनिटं पुढं आहे काय. बाहेरचं वातावरण असं आहे, वारं कावदान सुटले, आभाळ आलेले, पण बाहेर बरं वाटतंय जरा. बाहेर आले की आतमध्ये नको वाटते, उकडतंय लय. The next day. काम आहे तरी पण माशांकडे गेल्याशिवाय करमायचंच नाही. अगं मला वाटतं मोहळ उठून गेला. का बरं? गेला. पेटी खोलून बघायच्या आधी लक्षात आलं काय? पेटी खोलून बघायच्या आधी लक्षात आलं मासे इथं येते आणि इथनं निघून जाते. ते बघतो की 2 मिनिटात. ठीक आहे, खरंच की. काल त्यांचं एक पोळं पडलं होतं ना, त्याच्या खाली पडलेलं पोळ्याचा मध आहे ते आम्ही असं प्लेट मध्ये ठेवलाय, त्याचा मध येऊन पेते त्या काय. बर
मला कुठे गेला असेल? कुठं गेलंय काय माहिती आता. हिथंच असेल जवळपास कुठेतरी बसला असेल. त्या डेऱ्यात बघ बरं एकदा. डेऱ्यात खरं तर मोहळ उठून गेल्यानंतर त्याला बसायला जागा म्हणून आम्ही डेरा ठेवलाय. नाही ह्याच्यात नाही का? नाही, पण ह्यात काय बसलं नाही. जवळपासच बसतं बरं का ते कुठेतरी. केळीत सावली आहे गाडत केळीत बघा बरं. कुठं आहे का दिसतंय का? मला कवा दिसायचं. मी काय करतो माहिती आहे का, तिथंच आहे बसलेलं कुठेतरी ते. मी गावात जाऊन पेटी आणतो, कारण ही आणि ती राणी गवली पाहिजे की. गवती हिथंच बसलंय कुठेतरी. बघ तरी केळीत गव्हाला तुला इकडे तिकडे जवळच असतं ती. 100 फुटाच्या आतच बसतं कुठेतरी. पेटी घेऊन येतो त्या पेटीत बसवू. ही पेटी नाही उपयोगी. तिथं नारळावरच लागले त्या घोंगायला. लागले ते का? घोंगते त्या बघा की. ह्याच्यात दिसत नाही आता. नाही का? नाही ना. इकडे बी आहे त्या. बघ बरं नीट. अडचणीत भ्या वाटतंय मला. बघ एखादी इथे इथं माशी. हो का, इकडे बी आहे त्या. इथं बसले तेव्हा का. ओ हाय त्या इथं बसले त्या. या लवकर. हाय त्या खरंच हाय त्या कमळावर तुला बसले म्हणलं का नाही मी तिथंच बसलं असेल कुठेतरी. घेऊन या की लवकर पेटी. नाही तर मग ती लय विषय इथं थांबत बरं मी नसतं काय उघड्यावर. करतो, पेटी आणतो मग. हाय ना तिथं. हाय चल. केळीच्या कमळात बसले त्या. हा बोला की. पेटी घेऊन आलेच. पेटी खाली ठेवली. येताना तुम्ही पण आलाव काय? होय ना. चालत येतो रोज. चला कुत्री येतील अंगावर. मी तुम्हाला सोडते पलीकडे. तुम्हाला ए गपरे. चल नाही काय करत. चल. नाही. कुठनं जात आहे? इकडून वाटेनी का इथनं जात आहे? इकडून जात आहे ना. जा इकडे जा. इकडून जावा. हाय मी नाही काय करत आता. आणली एकदाची पेटी. आणली आता. बोलावं लागेल आपल्याला. माशा आहे त्या इथे ये जा करते ना. माशा चालू आहे इथे. ये जा करते ते. इथला नाही मध्ये तर घेऊन जाते ते तिकडं. नाहीतर जायचं तिथनं बी उठून. कापायला आहे का काय? कापाय सूर्य आणावं लागेल आतनं. मी एकदा बघती. हाय त्या मग काय करू माहिती आहे का? हाय त्या ऐका ना. हां आपण काय करू माहिती आहे का, हां. त्यांना फ्रेम देऊ सरळ. एक फ्रेमवर येणार. फ्रेमवर आले की फ्रेम आज्यात घेऊन पेटीत ठेवू. तुमच्या हा हिशोबाने. लईच का दस्ती नको करायला. तुमच्या हिशोबाने. करतो बरोबर. हां चालतंय. इळू पाहिजे आपल्याला. इळूला फ्रेम बांधू आणि तिथं अशी बरोबर उभा करून ठेवू. त्याच्यावर माशा आल्या ह्याच्यात उचलून आणून ठेवू. मग ती सुरी फ्रेम फक्त आणून दे मला. सुरी. फ्रेम फक्त रातच उचलावं लागेल. नाही उचलतो मी बरं बरोबर. चला येतो. आणते सुरी. तर हे असं पोळं दिलंय आपण आणि पोळ्यावर माश्या जायला लागल्या त्या बरं का. पण सगळ्या माश्या गेल्या तर ठीक आहे, नाहीतर मग ही फेल गेलं म्हणायचं आपलं. आता सध्या तरी त्यांचं चालू आहे जायचं त्याच्यावर. बघू आता काय होतंय ते. केळीच्या ह्याला लावले. तर मंडळी नंतर आपण ती फ्रेम आणून हे पेटी तिथं आतमध्ये ठेवून टाकले. तर माशांची ये जा चालू आहे. आता गेट लावून टाकले आपण, कारण क्वीनला बाहेर निघता येऊ नये. गेट जर नाही लावलं तर क्वीन बाहेर पडेल आणि सगळ्या माश्या परत उडून जातील. झालं सक्सेस. बघू आता किती दिवस टिकते, राहते का निघून जाते काय माहिती. पॅकिंग आता मी तुम्हाला दाखवतो कशी करतो. ती पत्ता टाकलाय आपण. पत्ता इथं लावायचा असा. दिसत नाही, पलटी केल्यावर बघू आपण. दिसत नाही पण मला दिसतंय ना. आणि हे पॅकिंग आपलं चालू झालं. फिट हे पत्ता आला का तुमच्याकडे? आला हे पत्ता. प्लास्टिक नाही. पिशव्या पण आपण असल्या घेतो. कॅरी बॅग घेतल्या की रस्त्यातच फुटणार आहे का. इतकं पॅकिंग करावं लागतं. तरी पण एकदा काय झालं माहिती आहे काय, मुंबईच्या एक जणाची तक्रार आली की पॅकिंग फाटलं होतं. पण तुम्हाला सांगतो फाटलेलं नसेल होती की पोस्टात ना चेकिंग करतात काय पाठवलंय काय नाही. चुकून एखादं बरं का, सगळंच नाही.
मुंबईकडल्या भागात जास्त चेकिंग होती. तर जी मुंबईचे आहेत त्यांनी थोडं समजून घ्या. मी अशी पॅकिंग करतोय, एवढी जबरदस्त पॅकिंग करतोय की वरनं जरी आदळलं हे. आणि मला वाटतं एवढी पॅकिंग असल्यामुळेच त्यांना वाटलं काय की ह्याच्यात संशय काय आला. संशय आला की ह्यात काय पाठवलं का काय. हीच ना हो संशय काय गांजाचे गांजाचे काय रस असं असं काय काहीतरी. कोणी पाठवतंय का काय असं त्यांना संशय येतो. दुसरं काय ते उघडून बघतात. एखाद्याचं फोडलं तर तुमचं फक्त माल तुम्ही वजन करून घेऊ शकता. आणि जरी त्यांनी फोडलं तर ते परत पॅक करतात, पण आपल्यासारखी पॅकिंग करणार नाहीत. ते बॉक्समध्ये टाक. बॉक्समध्ये टाकलं त्यांनी, बॉक्समध्ये टाकून परत पत्तावर हाय असा टाकून त्यांनी परत पाठवून दिलं. त्यांचं मला फोन आला की बाबा तू कसं काय फाटलेलं होतं. मी तुम्हाला आवर्जून त्यासाठीच म्हणलं दाखव की ही पॅकिंग कशी आहे. आणि ही नुसतं आपण एवढ्यानंच नाही, आडवं उभं ह्याचं सगळं प्लास्टिक काय म्हणते ह्याला, ही प्लास्टिकचं हे आहे काय का असं ना ते त्यांनी पॅक करून ती निष्ठू नये म्हणून आपण परत चिकटपट्टी लावतो वरनं चिकटटेप. ते दाखव पाठीमागतो तुमचा ठेवलेला. नाही लावतानाच बघू आपण, लावतानाच बघू. आता हे ह्याचं तोंड हे निष्ठू नये म्हणून बघा. आता परत ही एक चिकटपट्टी आहे, चिकटटेप लावून टाकायचं वरनं. काय आहे ती बस. हे असं चिकटटेप लावून त्याचं वरनं जरी असं आदळलं काहीच होत नाही. दगडासारखं झालं एकदम असं दगडासारखं. आणि हे जर तुम्हाला ही पॅकिंग आपली अशी आहे, आता ही पॅकिंग अशी आहे बघा, ह्याला असं एवढं मजबूत करावं लागतंय. आणि ही जर आदळलं तर ती पिशवी फाटणार, फाटणार, काहीतरी होणार. 100% फाटणार. काय लूज पिशवी असली तर ती दुमती करून पॅक करायची. 5 किलो रुपये 5. आणि विशेष म्हणजे आम्ही सगळ्यांना त्यांचं पॅक झालं की त्यांचा फोटो त्यांच्या मोबाईलवर पाठवत असतो, पण मध्ये 2-3 जणांचे राहिले, पाठवलं नाही. आणि नेमकं त्यांचं फाटलं गेलं. नेमकं तिथलं फाटलं गेलं. म्हणलं वाट लागली नाही. वाट लागत काय होत नाही. त्यांना सांगितलं की आपण डाळीचं वजन करून घ्या, तर ते म्हणले. त्यांना मी म्हणलं तुम्ही वजन कराकडे म्हणलं, डाळीचं वजन करा, काय वाटलं तरी काय नाही एवढं. त्यांनी वजन केलं, म्हणले वजन बरोबर आहे म्हणले, फक्त फाटलेलं आहे म्हणलं, चेक केलंय म्हणलं हे. तर मंडळी बाहेर आबाळ आले, धड 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 गरजायला लागले. 100% पाऊस येणार असं वाटायला लागले मला. इतकं उकडत होतं की नुसतं अंगातनं पाणी निघत होतं का. आबाळ आहे का, गच्च भरलेला आबाळ आहे. या रिकामा नाही, रिकामा नाही. आणि तुम्हाला सांगतो ह्या पेटीतनं मधमाशा उठून गेलेल्या होत्या आपल्या. आता त्यात 1-2 पोळी, एक पोळं होतं, दुसरं पोळं त्यांना देऊन टाकलं. तर मधमाशा येऊन परत ह्यातनं मध काढून घेऊन चालले ते. हे बघा उडाले, ह्यातनं मध काढून घेऊन चालले मधमाशा. काय झालं? काय नाही, बसलेलं जेवायची वाट बघितलं, पावसाने निघाला घातला इथं, वाऱ्या पावसाने पत्र उडून गेलं, पडापडी झाली. आणि आम्ही बसलो होतो त्या जेवायला, ऑर्डर मागवली होती, ही वरतं सगळं असं पडून गेलं इकडलं खाली. सगळी पावसात भिजली. आता जेवण नाही मिळणार आता आपल्याला, जेवण नाही, पण पाऊस होतो इथं थांबू आणि मग जाऊ. तर मंडळी नेमका बट्ट्याबोळ झालाय, जेवाय आलोय आम्ही. आणि इकडं सगळं हॉटेलमध्ये पडझड झाली सगळी. 100 पत्र उडून गेलं ना. आता लय अवघड झालं. आम्ही जर म्हणलं जेवायच्या आशाने आलो, म्हणलं जेवण करावं, आणि आम्ही जेवायला कशामुळे आलोय. 18वा राज लग्नाचा वाढदिवस आहे, 18वा 26 एप्रिल. पण काय बट्ट्याबोळ झाला. भेटल म्हणते ते की नाही म्हणते ते. हा बघू बघू काय होतं. मिळालं जेवण. आपण आधी ऑर्डर केल्यामुळे आपल्याला लवकर मिळालं. बरं झालं, नाहीतर आपल्याला असं जावं लागतं. जेवणामध्ये 2 भाज्या आणि रोटी.
आणि असंच गेल्यावर घरी गॅस पण संपला होता. मग काय उपाशीच झोपा. सकाळी मला म्हणली होती पण परत कशात कामात दंग झाला. कामात विसरला आणि म्हटलं जाऊ दे आता उद्या रविवार आहे संध्याकाळी जेवायला जायचंय त्यामुळं लक्षच नाही दिलं. कसं वाटतंय? तर मंडळी झालं काय की आम्ही जेवायला बाहेर गेलो की ऑर्डर दिल्यानंतर आम्ही थांबलो जेवणाची वाट बघत थांबलो की म्हटलं आता थोड्या वेळाने जेवण येईल, जेवण करावं आणि जावं. तेवढ्या जोरात इजा लावायला लागल्या, इतक्या जोरात इजा लावायला लागल्या, वारं कवदान. आणि त्या वाऱ्या कवदानामध्ये ती जी हॉटेल आहे त्या हॉटेलचं सगळं धिंगाणा झाला. सगळं वरचं पत्र हे उडून गेलं. कुरवाडीचं हॉटेल होतं, धनश्री हॉटेल, मोठं हॉटेल आहे ते पण. आणि तिथली जी भट्टी असते तिकडलं ते पत्र उडून गेलं. आणि आम्ही जिथं बसलो होतो त्याच्या वरचं ते POP ते सगळं दणादण ढासळलं खाली. ही घाबरल्यावर हिने काय केलं माहिती आहे का, टेबल असतो का त्या टेबलाच्या खाली जाऊन बसली. ना हादरत होतं सगळं वर, दान 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 सगळं पडायला लागलं होतं सगळं. पण तेवढ्यात कमी झालं आणि नाहीतर मग काय खरं नव्हतं तिथं सुद्धा. तर अशी गंमत झाली त्या टायमाला. तर मित्रांनो, असो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. जय गुरुदेव दत्त.